श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो ही बाप्पाचरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ वटपौर्णिमे दिवशीचा दुपारनंतरचा व्हिडिओ आहे. तर मी 2 व्हिडिओ बनवले होते कारण खूप मोठे होत होते म्हणून. आणि कालचा जो व्लॉग टाकला होता तो देखील बनवून ठेवला होता, हा देखील बनवून ठेवला होता. आणि तो लग्नाचा व्हिडिओ वटपौर्णिमा झाल्यानंतरचा होता, तर तो देखील बनवून ठेवला होता आणि हा देखील बनवून ठेवला होता. फक्त मी विसरून हा टाकायचो, काल तो टाकला, त्यामुळे आता हा बनवलेला आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकत आहे. तर इथे संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत डी-मार्टमध्ये. तर जी धाकटी मुलगी आहे प्रतिज्ञा, तिला नेण्यासाठी काहीतरी सामान हवं होतं, ते हॉस्टेलला जाणार आहे, ते घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर इथे बघा मानस सगळं बघत आहे, त्याचं शाळेचं जे काय काय असतं ते घ्यायचं होतं प्रतिज्ञाला. ह्याचं काही आता खरेदी करायची नव्हती, पण याला पाऊच पाहिजे, परत लीड पेन्सिल पाहिजे असं ह्याचं चालू आहे. तर त्यानं ते घेतलाच, तो काय ऐकणार नव्हता. आणि इथे प्रतिज्ञान बघा चप्पल वगैरे घेतलेलं आहे, थोडंफार सामान मी देखील घेतलेलं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, ते देखील तुम्हाला काय काय आणले डी-मार्टमधून हे देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथे सगळं आम्ही फिरून बघत होतो, कुणाला काय काय हवं आहे ते. त्यानंतर आम्ही तिथे जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो, सूर्या नाव आहे त्या हॉटेलचं. तर पोरी बघा इथं मी व्हिडिओ करायला लागले म्हणून तोंड झाकून घ्यायला लागले. तर हे हॉटेल प्युअर व्हेज आहे आणि ह्या 2-3 वर्षात वटपौर्णिमेचा उपास सोडण्यासाठी आम्ही हॉटेलमध्येच आलो असेल बहुतेक. तर इथे बघा 5 प्रकारचे स्टार्टर असतात. तर इथे आलेले आहे गोबी मंचुरी आणि इथे सूप दिलेलं आहे. तर अजून काही पदार्थ येतील तसं तुम्हाला मी दाखवते की काय काय पदार्थ असतात. आणि त्यानंतर जेवण अनलिमिटेड थाली आहे, त्यामुळे इथं खूप छान जेवण मिळतं. तर इथे बघा हे ब्रेडचा मिनी पिझ्झा आलेला आहे, तसेच पनीर चिली देखील आलेली आहे. तर अजून काही पदार्थ यायचे आहेत. तर अहो गेलेच गाडी पार्क करायला, ते पार्क करून येऊपर्यंत तिथे आमच्या प्लेट चौघांच्या लावलेल्या आहेत. तर मी मुलांना विचारत आहे की चांगला आहे का, तर त्या म्हणाल्या मिनी पिझ्झा छान आहे, त्यांना सगळ्यात जास्त पिझ्झा आवडला. तर इथे बघा आता अहो पण आलेले आहेत. आणि इथं काय वाढलेलं आहे बघा, हे चणे आहेत, त्याला वरून पीठ वगैरे लावून असं तळलेलं आहे. ह्याचं त्यांनी काहीतरी नाव सांगितलं पण माझ्या काही ते लक्षात नाही. आणि हे बटाट्याचं काहीतरी स्टार्टर आहे, तर ह्याचंसुद्धा नाव मला काही माहिती नाही. तर इथं आलेलं आहे बघा जेवणाचं ताट. तर जेवणामध्ये आहे 2 प्रकारच्या भाज्या, एक व्हेज भाजी आहे आणि एक पनीरची भाजी आहे आणि बटर रोटी आणि ह्याच्यासोबत मसाले भात, साधा भात देखील आहे. आपल्याला जे हवं ते आपण घेऊ शकतो. आणि जेवणानंतर प्रत्येकाला एक आईस्क्रीम देखील आहे. फक्त छोटे डब्यातले आईस्क्रीम आहेत, फ्लेवर त्यामध्ये वेगवेगळे आहेत, आपल्याला कुठला फ्लेवर हवा आहे तो घ्यायचा असतो. तर आम्ही आईंना देखील हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो. तर कधी कधी त्या येतात, कधी कधी येत नाहीत. मग त्या कधी येत नाहीत त्यावेळी आम्ही पार्सल घेतो, तर त्यांना इथे आता पार्सल देखील घ्यायचं आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी. तर बघा डी-मार्टमधून मानसनं आणलेला आहे खेळण्यासाठी बुद्धिबळचा बोर्ड. ह्यांचं चेष्टा करत त्याला सगळ्यांनी रडवून टाकलं. तर तो लगेच रडायला लागतो बघा, चेष्टेनं काहीतरी म्हणलं तर त्यांच्या बाबांचा आणि त्याचं मस्करी चालू आहे. तर तो आता जास्तच रडायला लागला, तर त्याला त्यांचे बाबा मंगळायला लागलेत. तर त्याला बुद्धिबळ खेळायचं होतं, तर त्यानं बुद्धिबळ खेळायचा बोर्ड आणला होता, त्यासाठी तो रडत होता. तर आता त्याला सगळ्यांनी रडवलं, आता त्याला मंगळून परत मग सगळेजण आता बुद्धिबळ इथं खेळायला बसलेत बघा. तर इथे बघा आज दिवसभरात मी त्यांच्या पाया पडायचं राहिलं होतं, कारण दुपारी पण मी जेव्हा वड पूजून आले तेव्हा ते गडबडीनं आले आणि त्यांना लगेच जेवायला हवं होतं, ते जेवायला वाढलं, त्यामुळे दुपारी पण राहिलं. त्यामुळे संध्याकाळी पण डी-मार्टला गेलो, त्यामुळे तिथून पण मग सगळं आवरून आल्यानंतर मग आता म्हटलं यांचा पाया पडून घ्यावं, आजचा दिवस गेला की मग काही त्याचा उपयोग नाही. तर मी इथं पाया पडायला लागले, तर हे सगळ्यांची चेष्टा चालू आहे. तर सगळेजण अखंड सौभाग्यवती भाऊ म्हणून चिडवायला लागले. तर इथे काय काय आणलेलं आहे बघा डी-मार्टमधून. तर हे ब्रशचं पाकिट आणलेलं आहे, कारण सगळ्यांनाच ब्रश हवे होते, सगळ्यांचेच खराब झाले होते, त्यामुळे एक पाकिटच घेतलं, मग सगळ्यांना होतात. तर इथे घेतलेलं आहे बघा पार्ले गोल्ड बिस्किटचा पुडा. तर मुली काय म्हणायला लागले, ह्या बिस्किटला जी पहिला बिस्किटला टेस्ट होती तशी टेस्ट आहे म्हणून मी घेतलेलं आहे, कारण पार्ले बिस्किटला आता इतकी काही टेस्ट राहिलेली नाही. त्यानंतर ह्या तिघांनी बघा, तिघांच्यामध्ये एक मोठा चिप्सचा
पुडा घेतलेला आहे. तर हे बघा, हे प्रतिज्ञाने घेतलेलं आहे. तिला तिकडं नेण्यासाठी अक्रोडचं एक पाकिट आहे आणि प्रणतीसाठी सुद्धा एक घेतलेलं आहे अक्रोडचं पाकिट. तर दोघींना दोन्ही अक्रोडचे पाकिट. तर एक अंजीरचं पाकिट घेतलेलं आहे. आणि हे पहा, तर हे आहे फरशी पुसण्यासाठी लिक्विड. तर मी देखील ह्या काही वस्तू घेतलेल्या आहेत. तर हे आहे प्रणतीसाठी आवळा कँडी आहे. तर हे आणखीन बघा, हे घेतलेलं आहे मानसनं केक. आणि हे प्रतिज्ञाने घेतलेले आहे तोंडाला लावण्यासाठी पावडर. आणि हे आहेत बघा काजू. तर घरामध्ये एक पाकिट घेतलेलं आहे आणि प्रतिज्ञासाठी एक पाकिट, असे 2 घेतलेले आहेत. तर ह्या आहेत काळ्या मनुका. तर हे आता मुली सगळं तिकडं घेऊन जातात. हे सगळं त्यांना आता लागतं सकाळचं वगैरे खाण्यासाठी, कारण ती नाश्त्याला वगैरे तिथं जात नाही मेसमध्ये. तर ती हे ड्रायफ्रूट वगैरे घरातून नेलेलंच खाते. तर हे बघा, बदामची पाकिट देखील 2 घेतलेले आहेत. एक प्रतिज्ञासाठी, एक प्रणतीसाठी, कारण घरामध्ये आमच्यासाठी थोडे शिल्लक आहेत अजून, म्हणून मी घरी काही घेतलं नाही. तर इथे आणखीन काय काय आहे बघा. तर हे मानसनं सगळं त्याला खायलाच घेतलेलं आहे. तर हा आहे आणखीन एक केकचं पाकिट. तर हे आहे बघा खारीक. तर खारीकचं पाकिट घेतलेलं आहे प्रतिज्ञाने तिच्यासाठी. परत आणखीन काय काय आहे बघा. तर हे रोल ऑन घेतलेलं आहे. मी माझ्यासाठी एक घेतलेला आहे आणि प्रतिज्ञाने तिच्यासाठी एक, असं दोघींना 2 घेतलेलं आहेत. तर प्रणवती काही घेतले नाही. आणि ह्या घेतलेलं आहे चौघांना 4 किटकॅट चॉकलेट. तर हे मानसनं घेतलेलं आहे बघा. त्याचं सगळं हे कारभार असतो, ते सगळं चटचट चॉकलेट बिस्किट वगैरे सगळं उचलायचं आणि बॅगेत टाकायचं आणि मागणं मग तो काय ते काढू देत नाही. हे सगळं छोटं मोठं चॉकलेट वगैरे त्याचंच आहेत. तर हा एक 0 बल घेतलेला आहे. तर आमच्या रूममधला बल गेलेला होता म्हणून घेतलेला आहे. आणि हे साबण आहेत अंगाला लावलेले. तर एक प्रतिज्ञासाठी पॅकेट होतं आणि एक घरात आमच्यासाठी, असं 2 पॅकेट हे आणलेले आहेत. तर सगळा बाजार आम्ही इथूनच केलेला आहे. आमच्या गावातल्या दुकानातून जे किरकोळ होतं, जे इथं मिळत नाही, ते आम्ही तिकडून आणलेलं आहे. तर हे आहे सब्जा सीड. तर तिला चिया सीड हवं होतं, तर चिया सीडचं पॅकेट घरामध्ये शिल्लक होतं म्हणून मी सब्जा सीड तिला दिलेलं आहे आणि ते देखील दिलेलं आहे. तर हे न्यूट्री बिस्किट एक घेतलेलं आहे आणि हे काजूचं पॅकेट ते घरामध्ये आणलेलं आहे. आणखीन काही आहे बघा. तर चॉकलेटसाठी आता ही यांची भांडणं चालू होतात म्हणून प्रत्येकासाठी एक एक चॉकलेट हे घेतलेलं आहे. तर त्यानंच घेतलेलं आहे मानसनंच. तर मी आणखीन इथं तर हे आणलेलं आहे बघा उडदाच्या पापडाचं पाकिट, कारण ह्या वर्षी पापड वगैरे काही केलं नाही. तर असंच आता डीमार्टमधून वगैरे थोडं थोडं आणून भाजायचे. तर मी घरामध्ये देखील बघा मला काही वस्तू घेतलेल्या आहेत, जे आपल्या घरामध्ये किरकोळ सामान लागतं. ते झारा तळण्यासाठी, झारा, लायटर वगैरे. तर ते आधीच काढलं होतं, त्यामुळे मी इथे ते दाखवलं नाही. तर इथे मानसने बघा त्याला काय काय घेतलेलं आहे ते दाखवतो आहे. तो पाऊच घेतलेला आहे. तर ह्याला सगळंच हवं असतं. पाऊच देखील घेतला आहे. बुद्धिबळ खेळतेला तो बोर्ड देखील घेतला आहे. लीड पेन्सिलचा बॉक्स देखील घेतला आहे. त्याला म्हटलेलं शाळेची खरेदी नंतर करूया, तर काय ऐकला नाही. त्याला सगळं खेळणी वगैरे तिथं गेलं की एक नाहीतर एक खेळणं हवंच असतं आणि अशा बाकीच्या खायच्या तर गोष्टीचं प्रमाणच नसतं. तर सगळं चॉकलेट वगैरे काय आवडेल ते सगळं घेतच असतो आणि हट्ट करतो आहे. त्यामुळे आम्ही डीमार्टला सारखं काही बाजारला जात नाही, कारण जे सामान लागते ते थोडं आणि जे लागत नाही ते जास्त येतं. म्हणून आम्ही कधी तर 2-3 महिन्यातून एकदा जर गरज असेल तरच डीमार्टला जातो. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.